गाईज बघितली का त्याची एक्साइटमेंट, कारण एवढं मोठं स्टेडियम समोर आहे त्याच्या. इथं अशी मेन एंट्री आतमधली. व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा ब्लॉग ना आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण तुम्हाला तर माहितीच आहे बघा की विश्वरत्न म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्याची खूप इच्छा आहे बघा की त्याला एक गोष्ट बघायची आपल्या ब्लॉगमध्ये. तर ती कुठली ना आज मी त्याला दाखवण्यासाठी घेऊन चाललो आहे. तर त्याच्या तोंडून आपण ऐकूया. तर विश्व, आपण कुठे चाललो आहेस? आम्ही आज जाणारे क्रिकेट स्टेडियम आणि त्याच्यामध्ये जाणारे आम्ही चाललोय गहुंजे स्टेडियमला. विश्वची खूप इच्छा होती बघा स्टेडियम बघण्याची, त्याला खूप इच्छा होती. बघितली का त्याची एक्साइटमेंट. देखिए दोस्तों, दूसरे ब्लॉग में मैं स्टेडियम देखने गया था शाम को, फिर है ना वो बंद था, रात को ही चालू. तर आता आम्ही चाललोय बघा गहुंजे स्टेडियमला. त्याची खूप इच्छा होती. तर हा ब्लॉग ना आपला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला इथनं निघतो आता आम्ही. बघितली का त्याची एक्साइटमेंट. इथलं काय आम्हाला 10 मिनिट लागतील गाडीवरती फक्त. देखो गाइस, आगे स्टेडियम कैसा दिख रहा है. आता बघा विशूचे ना मी ते डोळे बंद केलेले, त्याला काय आयडियाच नाही अजून की त्याच्या समोर काय असं. विशू, डोळे उघडा. 3, 2, 1. गाईज बघितली का त्याची एक्साइटमेंट, कारण एवढं मोठं स्टेडियम समोर आहे त्याच्या. विशू, कसं वाटतं स्टेडियम तुला? कसं एक छान आहे. ए गुड्डू, मला सांग तुझे फेवरेट क्रिकेटर कोण आहेत? माझं फेवरेट क्रिकेटर हे विराट कोहली. अरे बापले, विराट कोहली. अजून? एमएस धोनी. अरे बापले, MS धोनी. कॅप्टन कोण? बघितलं का गाईस, त्याचा सुद्धा फेवरेट आहे विराट कोहली आणि MS धोनी. तर त्याला ना खूप इच्छा होती बघा स्टेडियम बघण्याची, तर त्याला मी दाखवलंय. तर बघा त्याची इच्छा पूर्ण झाली की त्याला हे स्टेडियम बघायचं होतं. किती डान्स करतोय बघा. एवढ्या लहान मुलाची एक्साइटमेंट कशी असते. आता इथे ना कुठली मॅच वगैरे नाही म्हणून पूर्ण शांतता आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल बघा किती सुंदर आपले स्टेडियम आहे. भरपूर माझ्या ब्लॉगमध्ये मी कव्हर केलेलं आहे. आता मी थोडंसं ना त्याला समोर घेऊन जातो, एंट्री वगैरे तिथनं मी त्याला दाखवतो. आता सूर्य बघा किती सुंदर दिसतं. आता मावळण्याची पण वेळ झाली. समोर तर तुम्हाला माहितीच आहे बघा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. विशू, आपल्याला आता त्या साईडने जायचंय. चल बस 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 बस, पडशील पडशील. हे जे दिसतंय ना बघा, हा आपला गेट नंबर 1 आहे आणि समोरचा गेट नंबर 2, 3 असे आहेत. इथे बघा आपलं गेट नंबर 3 आहे. विशू फक्त बाहेर ना खेळतोय. तो मेरे मामा है ना अभी वो अंदर वॉचमैन को है ना बोलने के लिए गए हैं, हम अंदर जा सकते हैं क्या, ऐसा. तो दोस्तों, मैं है ना रात को मैच देखने जाने वाला हूँ. मैं मैच तक रहने वाला हूँ. पण मॅच नाहीच आहे आज आपली. नेक्स्ट जेव्हा कधी विशू मॅच जेव्हा असेल ना तेव्हा आपण जाऊन बघू. हा जाऊ द्या, विशूची इच्छा तरी पूर्ण झाली की मी त्याला इथपर्यंत घेऊन आलो. बघा गेट नंबर 2 बघा, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. आतमधला असा व्ह्यू आहे बघा. आता आपण आत तर नाही जाऊ शकत, जेव्हा कधी मॅच असेल ना तेव्हाच आपण आतमध्ये जाऊ शकतो. तर इथं अशी मेन एंट्री आतमधली. आतमध्ये कसं माहिती का, एंट्रीचा थोडासा प्रॉब्लेम आहे बघा. आतमध्ये एंट्री मिळत नाही शक्यतो मॅच असल्याशिवाय. जेव्हा कधी मॅच असते ना तेव्हाच आपण आतमध्ये जाऊ शकतो. मी विचारलं आतमध्ये, ते बोलतात मेन ऑफिसची परमिशन घ्यावी लागेल. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, बाहेरचं शूट घेतो मी थोडं.
गाईज बघा विशूची इच्छा पूर्ण झाली. आतमध्ये तर आम्हाला सोडलं नाही, पण आम्ही बाहेरूनच खूप छान व्हिडिओ कव्हर केला बघा आपल्या स्टेडियमचा. तर आता इथनं निघतो. तुला आवडलं विशू? बघा विशू मस्त खेळून थकला. आता आम्ही इथनं निघतोय बघा आता डायरेक्ट घरी. तर काही जस्ट आम्ही आता घरी आलोय बघा. पूर्ण ना त्याला मी छान असं आपलं स्टेडियम दाखवलेलं आहे. त्याची खूप इच्छा होती बघण्याची. तुम्ही बघितलंच असेल की तो किती एक्सायटेड झालेला. त्याला ना एवढ्याशा छोट्याला त्याला एवढं मोठं स्टेडियम दिसलं ना, म्हणून तो खूप एक्सायटेड झालेला बघा. तर हा ब्लॉग ना तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तसेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.